नमस्कार. मी अब्दुल पठाण पत्रकार कृती समिती अध्यक्ष बोलतोय. आपल्या मजूर बांधकामाच्या न्यायाच्या लढाईचा आवाज. आज आपण सोलापूरमधील एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक विषयावर बातमी करत आहोत. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील मनमानी बेजबाबदारपणा आणि बांधकाम मजुरावरील अन्याय या विषयावर महाराष्ट्र राज्य मजूर बांधकाम संघटनेने सहाय्यक आयुक्तांचा जाहीर निषेध व्यक्त करून प्रशासनावर केला संताप व्यक्त. सोलापूरमध्ये बांधकाम मजूर आणि मजूर संघटनाचे पदाधिकारी अनेक वर्षापासून न्यायाची मागणी करत आहेत, परंतु सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयाकडून मात्र या मागण्याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. कामगार संघटनाकडून भेटीची वेळ ठरवली जाते, पण ठरलेल्या वेळेला अधिकारी उपलब्ध नसतात. कामगारांचे अर्ज, तक्रारी आणि हक्कांची कामे सतत टाळाटाळ, ढकलाढकली करून मनमानी पद्धतीने ठेवली जात आहेत. बांधकाम मजूर हे दिवसरात्र कष्ट करून शहर उभं करतात, पण त्यांचाच आवाज, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या समस्याकडे अत्यंत हीन दर्जाची वागणूक देऊन सहाय्यक आयुक्त कार्यालय दुर्लक्ष करतंय. संघटनाचे पदाधिकारी वारंवार पाठपुरावा करूनही ना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट मिळते, ना प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती दिसते. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की मजुरांना पुन्हा ब्रिटिश काळाप्रमाणे दडपशाहीची वागणूक दिली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्र संघर्ष मजूर संघटना आणि बांधकाम कामगार संघटना यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. संघटनेचे म्हणणे एकच: मजुरांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. बेजबाबदार प्रशासन आणि मनमानी कामकाजाचा पर्दाफाश करण्यासाठी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरच्या सर्व नागरिकांना आवाहन: मजूर हे आपल्या शहराचा कणा आहेत. त्यांच्यावरचा अन्याय म्हणजे आपल्यावरचा अन्याय. ही जनजागृती केवळ एका संघटनेची नाही, ही लढाई आहे कामगार सन्मानाची, न्यायाची आणि हक्काची. हीच वेळ आहे अधिकाऱ्यांच्या मनमानीला विरोध करण्याची आणि मेहनती मजुरांना न्याय देण्याची. संघटनेच्या लढ्यामध्ये प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष बापू कारंडे, उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव, शिवसेना शिंदे गटाचे बापू ढगे, जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर अळगीकर, शहर उपाध्यक्ष श्री फारुक बोरगाव, पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल पठाण, मेघा तटरास महिला संयोजक, शोभा कवाडे महिला संयोजक, साकराबाई सुरवशे या सर्वांनी प्रशासनाला धारेवर धरले. साहेबांनी आज तारीख 2 आम्हाला सोमवारी त्यांच्या तारखेत आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव, आमचे सहकारी हे सगळे जण उपस्थित असताना आज सहकारी आयुक्त डोंगराले साहेबांनी निलेश येलगोंडे साहेबांचं फोन लावत असल्याने कारणाने सांगत ते सुट्टीवर आहे. तर आयुक्त साहेब, संविधानिक मार्ग आमचा आहे, तो आम्हाला हक्क तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही. तुमचाही रजेचा अर्ज आहे किंवा नाही, किंवा आपण रजेवर कुठल्या कारणाने हे विचारले असतात, आज कोणतेही त्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही. तर आज आम्ही जे आयुक्त साहेब आहेत येलगोंडे साहेबांचा आज निषेध करतो, धिक्कार करतो. अशा आयुक्त साहेबांना जर कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या तारखेला जर त्यांनी उपस्थित नसेल आणि किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जर त्यांनी आज रोजी आम्हाला कुठल्याही प्रकारचे आश्वासन देऊन किंवा वेळ देऊन किंवा पत्र देऊन त्यांनी भेटत नसेल, तर अशा या अधिकारी वर्गाला आणि अधिकाऱ्याला त्या पदावर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. तर जे सक्षम अधिकारी म्हणून आम्ही त्या नजरेनं पाहतो, त्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा यांना जागेवर निलंबित करावे आणि सक्षम अधिकाऱ्यांना इथं बसून जे प्रश्न कामगारांचे ते प्रश्न सोडवण्यासाठी तिथे बसवण्यात यावे, या संघटनेच्या वतीनं आम्ही आज यांना धिक्कार आणि निषेधमधून आम्ही व्यक्त करत आहे. तर आज आमच्या या संघटनेच्या ह्याला आमचे पत्रकार बंधू इंदू सत्तार पठाण साहेब हे आज रोजी येऊन आमचे सहकार्य केल्याबद्दल आम्ही संघटनेचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.